नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे भरलेली वांगी। ही भाजी खूप छान होते। तर सर्वप्रथम इथे वांगे मी असे देठाकडला भाग कट केला व एका वांग्याचे 4 भाग करून आतमध्ये चेक करायचं, आळ्या वगैरे आहेत का, किडलेले आहेत का, अशा प्रकारे चेक करून घेतले। आणि ते कढईमध्ये पाणी घेतलं व त्यामध्ये सर्व वांगे कट केलेले टाकून घेतले आणि त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून घेतलं, त्यामुळे काळे पडत नाहीत। इथे वाटण्यासाठी खोबरं घेतलं, शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण हे आबडधोबड वाटण असं वाटून घ्यायचं, जास्त बारीक नाही करायचं। त्यामध्ये सुक्या मसाल्यामध्ये इथे मी लाल तिखट, जिरा पावडर, धना पावडर, हळद, इथं गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली ती टाकून घेतली। हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे, पूर्ण असे एकजीव झाले पाहिजे, असे सर्व मसाला मिक्स करून घेतला। आता हा मसाला त्या वांग्यामध्ये असं व्यवस्थित भरून घ्यायचा, असं दाबून व्यवस्थित भरून घ्यायचा। तुम्ही बघू शकता, मी असं व्यवस्थित त्या वांग्यामध्ये मसाला असं दाबून भरलेला आहे। अशा प्रकारे माझा तो सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे। हे बघा, बघू शकता वांगे एकदम असे फ्रेश आहेत, ताजे वांगे आहे। आता या ठिकाणी मी कढई ठेवली व त्यामध्ये 3 चम्मच असे तेल टाकून घेतलं। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकली। मोहरी चांगली तडल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकले। जिऱ्याची चांगली फोडणी बसल्याच्या नंतर त्यामध्ये अशी मी भरलेली वांगी सोडली। सर्व वांगे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित ते वांगे हलक्या हाताने असे परतून घ्यायचे। व्यवस्थित सर्व वांगे परतून झाल्याच्या नंतर यामध्ये मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून त्या वांग्याला वरतून मीठ लागलं पाहिजे, कारण आपण ते मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं व वरतून मीठ टाकल्याच्या नंतर वांग्याला चव येते। आता हे असे मिक्स करून झालेले आहेत। इथे मी आता 5 ते 10 मिनिटासाठी असं व्यवस्थित असं परतून घेतलेले आहेत व आता इथं मी एक मोठी डिश ठेवलेली आहे। वाफेवर वांगे असे व्यवस्थित शिजले जातात। हे बघा, बघू शकता तुम्ही, वांगे आपले बऱ्यापैकी शिजलेले आहेत। आता जे राहिलेलं ते मसाला होता तो मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे व व्यवस्थित त्या वांग्यामध्ये परतून घेतला। आता इथे मी असं एकदम गरम पाणी करून टाकलेलं आहे। गरम पाण्यामुळे भाजीला तरी चांगली येते आणि भाजीची चव पण चांगली लागते। हे बघा, आता वांग्यामध्ये गरम पाणी करून ॲड करून घेतलं मी। आता बघा, चांगल्या प्रकारे उकळी पण आलेली आहे। हे बघा, भाजीला कलर पण किती छान दिसतो। वरतून मी अशी बारीक हिरवी कोथिंबीर कट केलेली टाकून घेतली। हे बघा, वांगे एकदम चांगले शिजलेले आहेत आणि भाजी पण अशी बनवून तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।